श्रीमद भागवत, महाभारत आणि इतर पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे द्वारका नगरीचं बुडणं हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नव्हता, तर तो संपूर्ण मानवजातीला एक महान संदेश देणारा होता. जगातील सर्वात वैभवशाली, संपन्न, अभेद्य मानली जाणारी द्वारका अखेर समुद्रात का बुडाली? भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या नगरीत असताना त्यांनी तिला वाचवले नाही का? या प्रश्नांची उत्तरे या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. महाभारताचे महायुद्ध संपले होते. कुरुक्षेत्रावरील रणांगण शांत झाले होते. अधर्माचा नाश झाला होता आणि धर्माचा विजय झाला होता. पांडवांना त्यांचे राज्य मिळाले होते. पृथ्वीवरील अनेक अत्याचारी राजे, असुर वृत्तीचे योद्धे नष्ट झाले होते. भगवान श्रीकृष्णांनी ज्या उद्देशाने अवतार घेतला होता त्यातील बहुतांश कार्य पूर्ण झाले होते. पण अजून एक कार्य बाकी होतं, ते म्हणजे यादव कुळाचा अंत. समुद्राच्या मध्यभागी वसलेली द्वारका नगरी स्वर्गालाही लाजवेल अशी होती. सुवर्णाचे महाल, रत्नांनी सजलेले राजवाडे, रुंद रस्ते, सुंदर उद्याने, भव्य मंदिरे, आनंदाने नांदणारी प्रजा, यामुळे द्वारकेची कीर्ती संपूर्ण आर्यवर्तात पसरली होती. भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या नगरीत वास्तव करत असल्यामुळे तिचे महत्त्व आणखी वाढले होते. यादव कुळातील प्रत्येक योद्धा पराक्रमासाठी प्रसिद्ध होता. बलराम, प्रद्युम्न, अनिरुद्ध, सात्यकी, कृतवर्मा आणि इतर अनेक वीरांमुळे कोणत्याही शत्रूला द्वारकेकडे वाईट नजरेने पाहण्याचं धाडस होत नव्हतं. संपत्ती, सामर्थ्य, श्रीकृष्णांचा आशीर्वाद यामुळे यादवांना हळूहळू स्वतःच्या शक्तीचा गर्व वाटू लागला. त्यांना वाटू लागलं की जगात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. भगवान श्रीकृष्ण हे सर्व शांतपणे पाहत होते. त्यांना माहीत होतं की ज्या ठिकाणी अहंकार जन्म घेतो तेथे विनाशाची सुरुवात झालेली असते. पण काळाचा नियम बदलणं कोणालाही शक्य नसतं. त्यामुळे ते योग्य वेळेची प्रतीक्षा करत राहिले. महाभारताचे महायुद्ध संपले होते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अधर्माचा पराभव झाला होता आणि धर्माचा विजय झाला होता. पांडवांनी हस्तिनापुराचे राज्य स्वीकारले होते. पृथ्वीवरील अनेक अत्याचारी राजांचा अंत झाला होता. भगवान श्रीकृष्णांनी ज्या उद्देशाने अवतार धारण केला होता त्यातील बहुतांश कार्य पूर्ण झालं होतं. पण अजून एक कार्य बाकी होतं. ते कार्य होतं यादव कुळाचा अंत आणि त्यानंतर द्वारका नगरीचा विनाश. त्या काळी समुद्राच्या मध्यभागी वसलेली द्वारका हे पृथ्वीवरील सर्वात सुंदर, वैभवशाली नगरी मानली जात होती. विश्वकर्म्याने स्वतः निर्मिती केली होती. सोन्याचे महाल, रत्नांनी सजलेले राजवाडे, भव्य मंदिर, हिरवीगार उद्यानं, समुद्र बाजारपेठा, प्रजा, द्वारकेची कीर्ती चारही देशांना पसरली होती. भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या नगरीत वास्तव करत असल्यामुळे प्रत्येकाला असे वाटत होते की या नगरीचा कधीच विनाश होणार नाही. यादव कुळातील वीर अपार पराक्रमी होते. अनेक महारथी, त्यांच्यामुळे कोणताही शत्रू द्वारकेवरती आक्रमण करण्याचं धाडस करत नव्हता. पण काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसा तसा वैभवासोबत अहंकारही वाढू लागला. तरुण यादवांना आपल्या सामर्थ्याचा गर्व झाला. त्यांना वाटू लागलं की श्रीकृष्ण स्वतः आपल्यासोबत आहेत. त्यामुळे जगात कोणीही आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण हे सर्व शांतपणे पाहत होते. त्यांना ठाऊक होतं की जिथे अहंकार निर्माण होतो तेथे विनाश निश्चित असतो. एके दिवशी विश्वामित्र, कण्व, दुर्वासा, नारद, इतर अनेक महान ऋषी द्वारकेत आले. संपूर्ण द्वारकेत त्यांच्या आदरानं स्वागत झालं. पण काही तरुण यादवांच्या मनात खोडसळपणा आला. त्यांनी श्रीकृष्णाचा पुत्र सांब याला स्त्रीचे वस्त्र घालून गर्भवती स्त्रीसारखे सजवले. त्याच्या पोटाला लोखंडी गोळा बांधला आणि त्याच्या ऋषीसमोर नेऊन हसत विचारले, हे महान ऋषींनो, ही स्त्री लवकरच बाळाला जन्म देणार आहे. सांगा पाहू, हिला मुलगा होईल की मुलगी? क्षणभर संपूर्ण वातावरण शांत झाले. ऋषींनी आपल्या दिव्य दृष्टीने सत्य ओळखले. त्यांना कळलं की त्यांची थट्टा केली जात आहे. त्यांच्या डोळ्यात क्रोध प्रज्वलित झाला. त्यांनी शाप दिला, या पोटातून मुलगा किंवा मुलगी जन्माला येणार नाही. यातून लोखंडाचे मुसळ जन्माला येईल आणि त्याच मुसळामुळे संपूर्ण यादव कुळाचा विनाश होईल. शाप ऐकताच त्या तरुणांच्या चेहऱ्यावरील हसू क्षणात नाहीसे झाले. त्यांच्या अंगावरती भीतीचा थरकाप उडाला. काही दिवसांनी ऋषींच्या शापाप्रमाणे सांबाच्या पोटातून लोखंडाचं मुसळ प्रकट झालं. ही बातमी संपूर्ण द्वारकेत वाऱ्यासारखी पसरली. राजा उग्रसेन यांनी तातडीने आज्ञा दिली की मुसळ बारीक करून समुद्रात फेकून द्यावी. सैनिकांनी मुसळाचं चूर्ण केलं आणि समुद्रात टाकलं. पण छोटासा तुकडा मात्र पूर्णपणे भरडला गेला नाही. तोही समुद्रात फेकून देण्यात आला. सर्वांना वाटलं संकट टळलं, पण नियतीचा निर्णय वेगळाच होता. समुद्रात फेकलेल्या त्या लोखंडाच्या मुसळाचे चूर्ण किनाऱ्यावरती येऊन साचले. काही दिवसात त्या ठिकाणी एरक नावाचे गवत उगवू लागले. ते साधे गवत नव्हते. ऋषींच्या शापाची शक्ती त्याच्यामध्ये सामावलेली होती. दुसरीकडे जो छोटासा लोखंडाचा तुकडा उरला होता तो एका मोठ्या माशानं गिळला. काही दिवसांनी तो मासा एका मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला. मासा चिरताना त्याच्या पोटातून तो लोखंडाचा तुकडा बाहेर पडला. एका शिकाऱ्यानं तो तुकडा विकत घेतला आणि त्यापासून आपल्या बाणाचं टोक तयार केलं. त्यालाही माहीत नव्हतं की हा छोटासा लोखंडाचा तुकडा एक दिवस जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांपैकी एका घटनेचं कारण ठरणार आहे.
काळ पुढे सरकत राहिला. अनेक वर्ष लोटली. बाहेरून सर्व काही पूर्वीसारखंच दिसत होतं. द्वारका पूर्वीसारखी समृद्ध होती. लोक आनंदात राहत होते. पण भगवान श्रीकृष्णांना ठाऊक होतं की पृथ्वीवरील त्यांचं कार्य आता पूर्णत्वाला आलेलं आहे. अनेक वेळा त्यांनी यादवांना संयम, नम्रता आणि धर्माचा मार्ग स्वीकारण्याचा उपदेश केला. पण वैभवामुळे निर्माण झालेला गर्व दिवसेंदिवस वाढतच गेला. अनेक तरुण यादव मद्यपान करू लागले, विनाकारण भांडणं करू लागले. स्वतःच्या सामर्थ्यावरती त्यांना इतका अभिमान वाटू लागला की त्यांनी मोठ्या माणसांचा सल्लाही ऐकणं बंद केलं. एक दिवस भगवान श्रीकृष्णांनी सर्व यादवांना प्रभास क्षेत्रात तीर्थयात्रेसाठी जाण्याची सूचना केली. सर्वांनी ती आनंदाने स्वीकारली. हजारो यादव प्रभास क्षेत्रात पोचले. सुरुवातीला सर्वांनी स्नान केलं, देवपूजा केली, दानधर्म केला. वातावरण अत्यंत मंगलमय होतं. पण संध्याकाळ होताच काही यादवांनी मद्यपान करण्यास सुरुवात केली. नशा वाढत गेली तसे जुने वाद पुन्हा उफाळून आले. महाभारताच्या युद्धातील घटना पुन्हा चर्चेत येऊ लागल्या. सात्यकीनं कृतवर्मावर आरोप केला की त्यानं रात्री झोपलेल्या पांडवांच्या सैनिकांच्या हत्येत सहभाग घेतला होता. कृतवर्मालाही राग आला. त्यानं सात्यकीला उलट आरोप केले. दोघांमधील वाद क्षणाक्षणाला वाढत गेला. उपस्थित यादव त्यांच्यात बाजूने बोलू लागले. काही क्षणात वातावरण तापले. संतापाच्या भरात सात्यकीनं तलवार उपसली आणि कृतवर्माचा वध केला. हे पाहताच कृतवर्माच्या समर्थकांनी सात्यकीवर हल्ला केला. प्रद्युम्न आणि इतर वीर त्यांच्या मदतीला धावले. क्षणार्धात प्रभास क्षेत्र रणांगण बनले. प्रत्येकजण आपल्या नातेवाईकांवर, मित्रांवर, स्वतःच्या कुळातील लोकांवरच तुटून पडला. शस्त्रे संपली तेव्हा त्यांनी आजूबाजूचे एरक गवत उपटून हातात घेतले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते गवत हातात घेताच लोखंडाच्या भयंकर मुसळात बदलले. ऋषींचा शाप आता प्रत्यक्षात उतरला होता. प्रत्येक घाव मृत्यू घेऊन येत होता. यादव एकमेकांनाच निर्दयीपणे मारू लागले. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. भगवान श्रीकृष्ण शांतपणे हे सर्व पाहत होते. कारण त्यांना ठाऊक होतं की हा काळाचा निर्णय आहे आणि तो आता कोणीही बदलू शकत नाही. काही क्षणातच प्रभास क्षेत्र भीषण रणांगणात बदलले. जिथे काही वेळापूर्वी मंत्रोच्चार, पूजा आणि दानधर्म सुरू होता, त्याच भूमीवरती आता रक्ताच्या नद्या वाहत होत्या. भाऊ भावावर तुटून पडला होता. मित्र मित्राचा जीव घेत होता. पिता पुत्राला ओळखत नव्हता. पुत्र पित्याला वाचवण्याऐवजी क्रोधाच्या भरात त्याच्यावरच प्रहार करत होता. ऋषीच्या शापानं आपले कार्य सुरू केलं. भगवान श्रीकृष्णांनी अनेकदा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु आता कोणाच्याही मनात विवेक उरला नव्हता. जणू काळ स्वतः त्यांच्या शरीरात उतरला होता. सात्यकी रणांगणात शेकडो योद्ध्यांशी लढत होता. प्रद्युम्नही अतुलनीय पराक्रम करत होता. पण लोखंडाच्या त्या मुसळासोबत कोणाचाही निभाव लागत नव्हता. एकामागून एक सर्व महान वीर भूमीवर कोसळू लागले. त्यांच्या पराक्रमामुळे संपूर्ण पृथ्वी थरथरत होती. तेच आज स्वतःच्या हातून स्वतःचाच वंश संपवत होते. काही वेळातच रणभूमीवर मृतदेहांचा खच पडला. रडणारे कोणी उरले नाही, कारण रडणारे सुद्धा युद्धात पडले होते. भगवान श्रीकृष्णांनी शांत नजरेने आजूबाजूला पाहिले. त्यांना समजले की पृथ्वीवरील यादव कुळाचे कार्य संपले आहे. त्यांनी डोळे मिटले. काही क्षण परमेश्वराचे स्मरण केले. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते, कारण त्यांना माहीत होतं की जन्म घेणाऱ्याचा मृत्यू आणि मृत्यू पावणाऱ्याचा पुन्हा जन्म हा सृष्टीचा शाश्वत नियम आहे. दुसरीकडे भगवान बलराम रणभूमीपासून दूर समुद्रकिनाकडे निघून गेले. त्यांनी शांत जागी आसन लावले. डोळे मिटून योगासनात बसले. हळूहळू त्यांनी आपल्या प्राणांना ब्रह्मरत्नातून वर नेले. त्या क्षणी एक दिव्य, विशाल, शुभ्र शेषनाग त्यांच्या मुखातून प्रकट झाला. तो तेजस्वी दिशेने निघून गेला. देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली, कारण बलराम हे शेषनागाचेच अवतार होते. त्यांनी मानवी शरीर सोडून आपल्या दिव्य स्वरूपात पुन्हा प्रवेश केला. बलरामांच्या प्रस्थानानंतर भगवान श्रीकृष्ण पूर्णपणे एकटे राहिले. त्यांनी शेवटचा एकदा समुद्राकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातून द्वारकेतील असंख्य आठवणी तरळून गेल्या. बालपणीचे गोकुळ, मथुरा, कंसवध, द्वारकेची स्थापना, रुक्मिणी, सत्यभामा यांच्या राण्या, पुत्र, यादव, पांडव, कुरुक्षेत्र एका क्षणात त्यांच्या स्मरणात उतरले. मग ते हळूहळू एका विशाल पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले. त्यांनी उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवला आणि गाढ ध्यानात लीन झाले. त्याचवेळी जरा नावाचा एक शिकारी जंगलात शिकार शोधत फिरत आला. दुरून त्याला श्रीकृष्णाच्या पायाचा तळवा हरणाच्या मुखासारखा चमकत असल्याचा भास झाला. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपल्या धनुष्यात बाण चढवला. त्या बाणाचं टोक त्याच लोखंडाच्या तुकड्यापासून बनवलेले होते, जो मुसळ भरडताना शिल्लक झाला होता. नियतीचे चक्र आता पूर्ण झाले होते. जरा शिकाऱ्यानं लक्ष साधलं आणि बाण वेगानं श्रीकृष्णाच्या चरणाकडे झेपावला. क्षणभरात तो बाण भगवान श्रीकृष्णांच्या उजव्या पायाच्या तळव्यामध्ये जाऊन रुतला. बाण लागताच जरा शिकारी आनंदानं त्या दिशेने धावत आला, पण जवळ येताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्यासमोर हरिण नव्हते, तर स्वयं भगवान श्रीकृष्ण ध्यानमग्न अवस्थेत बसले होते. हे दृश्य पाहताच त्याच्या हातातील धनुष्य खाली पडले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थरथरत श्रीकृष्णांच्या चरणावरती कोसळला आणि रडत म्हणाला, प्रभू, माझ्याकडनं फार मोठा अपराध झाला. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा.
मी अज्ञानानं हे पाप केलं, मला कठोर शिक्षा द्या, पण मला क्षमा केल्याशिवाय जाऊ नका. भगवान श्रीकृष्णांनी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरती रागाचा लवलेशही नव्हता. ते मंदस्मित करत म्हणाले, जरा दुःखी होऊ नकोस. तू कोणताही अपराध केलेला नाहीस. हे सर्व माझ्या इच्छेनं आणि काळाच्या नियमानुसार घडले आहे. पृथ्वीवरील माझं कार्य पूर्ण झालं आहे. तू केवळ नियतीचं साधन बनलास. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, मागील जन्मी मी श्रीराम होतो. त्यावेळी मी वानरराज वालीचा वध झाडापागून बाण मारून केला होता. त्या कर्माचं फळ पूर्ण करण्यासाठी या जन्मात तू जरा शिकारी म्हणून जन्म घेतलास. आज जे कर्म पूर्ण झाले म्हणून मनात कोणताही पश्चाताप बाळगू नकोस. हे ऐकताच जरा शिकाराच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्याने पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांच्या चरणी मस्तक टेकलं. भगवानांनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं की त्याला उत्तम लोकांची प्राप्ती होईल. जरा नम्रपणे प्रभूंना वंदन करून तेथून निघून गेला. त्या क्षणी आकाशात अद्भुत तेज प्रकट झाले. देव, ऋषी, गंधर्व, सिद्ध आणि अप्सरा आकाशमार्गाने तेथे आले. सर्व देवतांनी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम केला. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. संपूर्ण वातावरण जय श्रीकृष्ण या दिव्य घोषानं दुमदुमून गेले. भगवान श्रीकृष्णांनी आपले नेत्र अलगद मिटले. योगशक्तीने त्यांनी आपल्या मानवी लीलांचा समारोप केला आणि आपल्या दिव्य स्वरूपात वैकुंठ धामाकडे प्रस्थान केले. भगवान श्रीकृष्णांच्या पृथ्वीवरील प्रस्थानानंतर निसर्गाचे विलक्षण बदल घडू लागला. समुद्राच्या लाटा दिवसेंदिवस उंच उसळू लागल्या. आकाश काळ्या ढगांनी भरून गेले. जोरदार वादळे सुरू झाली. द्वारकेत राहणाऱ्या लोकांच्या मनात अज्ञात भीती निर्माण झाली. त्याचवेळी श्रीकृष्णाचे सारथी दारुक हस्तिनापुरात गेले आणि पांडवांना संपूर्ण घटना सांगितली. ही दुःखद वार्ता ऐकताच अर्जुनाच्या डोळ्यात अश्रू आले. तो ताबडतोब द्वारकेच्या दिशेनं निघाला. पण तो तेथे पोहोचेपर्यंत सर्व काही बदलून गेलं होतं. द्वारकेत प्रवेश करताच अर्जुनानं पाहिलं की भव्य पहाल ओस पडले होते. राण्या विलाप करत होत्या. यादव कुळातील जवळजवळ सर्व वीर नष्ट झाले होते. संपूर्ण नगरीवर शोककळा पसरली होती. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या पत्नींना, वृद्धांना आणि उरलेल्या स्त्रिया, मुलांना सुरक्षितपणे हस्तिनापुरात नेण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्वांना रथांवर बसवले आणि द्वारका सोडली. पण नियतीला अजून एक अंतिम लीला दाखवायची होती. अर्जुन आणि उरलेले लोक द्वारकेच्या सीमेबाहेर पडताच समुद्राने प्रचंड गर्जना केली. आकाश हादरले. महाकाय लाटा उसळल्या आणि हळूहळू संपूर्ण द्वारका नगरी समुद्राच्या पाण्याखाली जाऊ लागली. सुवर्णाचे राजवाडे, भव्य मंदिरे, विशाल श्रीकृष्णाच्या असंख्य लीलांची साक्षीदार असलेले दिव्य नगरी काही क्षणात अथांग समुद्राच्या गर्भात कायमचे विलीन झाली. अर्जुन काही अंतरावरती उभा राहून हे सर्व काही पाहत होता. त्याच्या डोळ्यासमोर समुद्राच्या प्रचंड लाटा एकामागून एक द्वारकेवरती आदळत होत्या. काही क्षणापूर्वी जिथे सुवर्णाचे महाल सूर्यप्रकाशात चमकत होते तिथे आता फक्त अथांग समुद्र दिसत होता. उंच मनोरे एकामागून एक कोसळत होते. भव्य मंदिरे पाण्याखाली अदृश्य होत होती. राजवाड्यामधील सुवर्ण कलश समुद्राच्या लाटांमध्ये विरघळून जात होते. ज्या भूमीवरती भगवान श्रीकृष्णांनी असंख्य लीला केल्या होत्या ती भूमी काळाच्या प्रवाहात कायमची लुप्त झाली होती. अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की ज्याला तो आयुष्यभर आपला सखा म्हणत होता तो श्रीकृष्ण आता या पृथ्वीवर नाही आणि त्यांची प्रिय द्वारकाही अस्तित्वात उरली नाही. श्रीकृष्णाच्या पत्नीचा आक्रोश ऐकून वातावरण अधिकच हृदयद्रावक झाले. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, इतर राण्या प्रभूंच्या वियोगानं व्याकुळ झाल्या होत्या. काहींनी योगाग्नी धारण करून देहत्याग केले तर काहींनी प्रभूंच्या स्मरणात उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचा संकल्प केला. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, भगवान असतानाही द्वारका का बुडाली? या प्रश्नाचं उत्तर स्वतः श्रीकृष्णांनी आपल्या जीवनातून दिलं होतं. त्यांनी कधीच सृष्टीच्या नियमांपेक्षा स्वतःला मोठं मानलं नाही. ते परमेश्वर असले तरी त्यांचं कर्म, काळ आणि धर्म त्यांच्या नियमांचा आदर केला. जेव्हा यादव कुळाचा अहंकार वाढला, ऋषींचा अपमान केला, धर्मापासून विचलन सुरू झाले, तेव्हा त्यांच्या कर्माचे फळ त्यांना भोगावेच लागले. श्रीकृष्णांनी त्यांना वाचवले नाही, कारण ईश्वर न्याय करतो, पक्षपात नाही. द्वारकेचे बुडणे म्हणजे केवळ एका शहराचा अंत नव्हता, तो अहंकाराच्या अंताचा संदेश होता. तो प्रत्येक मनुष्याला सांगणारा धडा होता की संपत्ती, सत्ता, वैभव, पराक्रम, कीर्ती कितीही मोठी असली तरी जर नम्रता आणि धर्म सोडला तर विनाश अटळ असतो. जगात काहीही कायमचं नसतं. ज्याचा जन्म झाला आहे त्याचा अंत निश्चित आहे. राजे येतात, साम्राज्य उभी राहतात, वैभव फुलते. काळाच्या प्रवाहासमोर सर्वांना नतमस्तक व्हावे लागते. असे सांगितले जाते की भगवान श्रीकृष्णांनी द्वारका बुडण्यापूर्वी अर्जुनाला एक गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते, या जगात जे काही दिसते ते नश्वर आहे, फक्त आत्मा आणि परमात्मा शाश्वत आहे. म्हणून नाश होणाऱ्या गोष्टींमध्ये आसक्त होऊ नये. धर्म, सत्य आणि भक्ती यांना जीवनाचा आधार बनव. आजही गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याजवळ समुद्राच्या तळाशी प्राचीन द्वारकेचे अवशेष असल्याचे अनेक संशोधनामध्ये सांगितले जाते. काळाच्या लाटांनी नगरी झाकली असली तरी श्रीकृष्णाचं नाव, त्यांच्या धर्माचा संदेश, द्वारकेची कथा आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. ही कथा आपल्याला एक अमूल्य शिकवण देते की अहंकार कितीही बलवान असला तरी त्याचा शेवट विनाशातच होतो.
ऋषी, संत, ज्ञानी व्यक्तींचा अपमान कधी करू नये. कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरावरती श्रद्धा ठेवून नम्रतेने, सत्याने, धर्माने जगणारा मनुष्य खऱ्या अर्थाने जीवनात विजय मिळवतो. द्वारका समुद्रात बुडाली, पण भगवान श्रीकृष्णांनी दिलेला धर्म, प्रेम, करुणा आणि भक्तीचा प्रकाश आजही संपूर्ण जगाला मार्ग दाखवत आहे. म्हणूनच श्रीकृष्णांचे नाव युगानुयुग अमर आहे आणि राहील. द्वारकेची कथा इथेच संपत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या प्रस्थानानंतर अर्जुन उरलेल्या स्त्रिया, वृद्ध आणि बालकांना घेऊन हस्तिनापूरच्या दिशेने निघाला. एकेकाळी ज्याच्या गांडीवाच्या टंकारानं महायोद्धे थरथरत असत, तोच अर्जुन आज दुःखाने खचला होता. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, माझा सखा, माझा मार्गदर्शक, माझा भगवान आता या पृथ्वीवर नाही. प्रवास सुरू असताना वाटेत अभीर नावाच्या दरोडेखोरांच्या टोळ्यांनी त्यांच्या ताफ्यावरती हल्ला केला. अर्जुनाने तात्काळ गांडी उचलले. त्याने दिव्य अस्त्रांचे स्मरण करण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्याची गोष्ट घडली. महाभारतात ज्याच्या बळावर त्याने भीष्म, कर्ण, असंख्य महारथींना पराभूत केले होते, ती दिव्य अस्त्रे त्याला आठवेनाशी झाली. मंत्र जिभेवर येत नव्हते. गांडीव धनुष्यही पूर्वीसारखे सामर्थ्य दाखवत नव्हते. अर्जुनाला तेव्हा श्रीकृष्णाचे शब्द आठवले, अर्जुना, तुझे सामर्थ्य तुझे नाही, ते माझ्या कृपेने आहे. त्या क्षणी त्याला जाणवले की श्रीकृष्ण पृथ्वीवर असताना त्यांची अदृश्य कृपा प्रत्येक क्षणी त्याचे रक्षण करत होती. आज ती लीला संपली होती. त्यामुळे अर्जुन काही लोकांचे संरक्षण करू शकला, पण अनेक स्त्रिया आणि संपत्ती दरोडेखोरांनी लुटून नेली. हा प्रसंग अर्जुनासाठी अत्यंत वेदनादायी होता. हस्तिनापुरात पोचल्यावरती अर्जुनाने संपूर्ण घटना युधिष्ठिराला सांगितली. श्रीकृष्णाच्या प्रस्थानाची बातमी ऐकताच पांडवांना समजले की आता कलियुगाची सुरुवात झाली आहे. पृथ्वीवरील धर्मयुगाचा शेवट झाला होता. युधिष्ठिरांनी राजसिंहासन परीक्षिताला सोपवलं. त्यानंतर पाचही पांडव आणि द्रौपदी यांनी सर्व राजवैभवाचा त्याग केला. त्यांनी हिमालयाच्या दिशेने महाप्रस्थान सुरू केले. त्यांच्यासाठी पृथ्वीवरील कार्य संपले होते. अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या प्रस्थानानंतर द्वापार युगाचा अंत झाला आणि कलियुगाची सुरुवात झाली. द्वारका समुद्रात विलीन झाली. यादव कुळाचा अंत झाला. पांडवांनी राज्याचा त्याग केला आणि इतिहासाने एका महान युगाला निरोप दिला. आजही जेव्हा भक्त जय श्रीकृष्ण म्हणतात, तेव्हा ते केवळ एका देवतेचे नाव घेत नाहीत, तर धर्म, कर्तव्य, प्रेम, क्षमा आणि सत्य यांच्या त्या अमर संदेशाला वंदन करतात, जो काळाच्या प्रत्येक लाटेपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. द्वारका बुडाली, महाल नष्ट झाले, साम्राज्य संपले, पण श्रीकृष्णाचे तत्वज्ञान, भगवद्गीतेचा प्रकाश आजही मानवजातीला मार्ग दाखवत आहे आणि युगानुयुगे तसाच दाखवत राहील. शतकानुशतके लोटली, अनेक राजे आले, अनेक साम्राज्य उभी राहिली, काळाच्या ओघात नाहीशी झाली, पण द्वारकेची कथा मात्र लोकांच्या स्मरणातून कधीच पुसली गेली नाही. ऋषी, मुनी, संत आणि कथाकार पिढ्यानपिढ्या ही कथा सांगत राहिले. प्रत्येक वेळी ते एकच गोष्ट सांगत असत, द्वारका समुद्राने बुडवली नाही, तर अहंकाराने बुडवली. काळ पुढे सरकत गेला. कलियुग अधिकाधिक प्रभावी होत गेले. माणसाच्या मनात लोभ, मत्सर, स्वार्थ वाढू लागला. पण जिथे जिथे श्रीकृष्णांचे नाव घेतले गेले, तिथे तिथे भक्तांच्या मनात आशेचा दिवा कायम तेवत राहिला. द्वारका दिसेनाशी झाली होती, पण द्वारकाधीश कधीच नाहीसे झाले नव्हते. ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान होते. असे म्हटले जाते की समुद्राच्या अथांग पाण्याखाली आजही ती नगरी शांतपणे विसावली आहे. ज्या रस्त्यावरनं श्रीकृष्ण चालत असत, ज्या राजवाड्यात यादवांचे वैभव नांदत होते आणि ज्या मंदिरांमध्ये शंखनाद घुमत होते, त्या सर्वांवर आज समुद्राच्या लाटा अलगद फिरत असतील. काळाने त्या नगरीला झाकले, पण तिला स्मृतीला नाही. भक्त जेव्हा द्वारकाधीशाचे दर्शन घेतात, तेव्हा ते फक्त एका मंदिरात जात नाहीत, ते त्या दिव्य नगरीचे स्मरण करतात, जिथे भगवान स्वतः राजा म्हणून राहिले, जिथून त्यांनी धर्माचं रक्षण केलं, अधर्माचा नाश केला आणि भगवद्गीतेसारखा अमर संदेश जगाला दिला. या कथेचा शेवट एका प्रश्नाने नाही, तर एका शिकवणीने होतो. जर श्रीकृष्ण स्वतःही कुळाला कर्माच्या नियतीतून सूट मिळाली नाही, तर या जगात कोणालाच मिळणार नाही. म्हणून संपत्ती आली तर नम्र राहावे, सत्ता आली तर न्यायाने वागावे, ज्ञान मिळाले तर अहंकार करू नये, संकट आले तर श्रीकृष्णांचे स्मरण सोडू नये. कारण द्वारका आपल्याला शिकवते की वैभव क्षणभंगूर असतं, पण सदाचार अमर असतो. राजवाडे नष्ट होतात, साम्राज्य कोसळतात, शरीर नाश पावते, पण धर्म, भक्ती आणि सत्य यांचा प्रकाश कधीच विझत नाही. म्हणून आजही लाखो भक्त प्रेमाने एकच जयघोष करतात, राधे कृष्ण, जय श्रीकृष्ण.